नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत शेखा झील हे भारताचे 99वे रामसर स्थळ ठरलेले आहे. या संदर्भात माहिती. भारतीय लष्कराचा ब्रह्मास्त्र सराव हा नुकताच पार पडत आहे. या संदर्भात माहिती. तसेच जनगणनेच्या स्वगणनेला आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे आणि ऍक्च्युली जनगणना ही सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. आगामी काळामध्ये आपल्याला जनगणनेवर आधारित प्रश्न हा 100% विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे परीक्षेच्या अनुषंगाने जनगणना ही अतिशय महत्वाची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली बस सेवा कोणत्या मार्गावर सुरू झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुणे ते अहमदनगर. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 24 एप्रिल. 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. 73वी घटनादुरुस्ती 1993 ही आजच्या दिवशी अंमलात आलेली होती आणि यामुळेच राष्ट्रीय पंचायत राज दिन हा साजरा केला जातो. पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा व संरक्षण या घटनादुरुस्तीने मिळालेले आहे. या 73व्या घटनादुरुस्तीनुसार 11वे परिशिष्ट, 9वा भाग आणि कलम 243 ए ते ओ हे समाविष्ट करण्यात आलेले होते. 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती केस ही आजच्या दिवशी झालेली होती. आपल्याला माहितच आहे की राज्यघटनाचा अभ्यास करताना आपल्याला केशवानंद भारती केस ही सतत अभ्यासाला येते आणि आपल्याला ही परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची केस आहे. या भारती केसला केशवानंद भारती केसला नुकतीच 53 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या केशवानंद भारती केसमध्ये घटनेची मूलभूत संरचना ही सांगितलेली होती. 24 एप्रिल 2018 ई नाम पोर्टल हे आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेले होते. हे एक शेतकऱ्यांना डिजिटल बाजारपेठ आहे. 24 एप्रिल 2018 राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान याची सुरुवात आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. 24 एप्रिल 2020 पीएम स्वामित्व योजना या योजनेची सुरुवात देखील आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. 24 एप्रिल 1973 भारतीय क्रिकेटपटू भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, महाराष्ट्र भूषण सचिन तेंडुलकर याचा आज जन्मदिवस. 24 एप्रिल 1942 नाट्यसंगीत गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारतातील कितवे रामसर स्थळ ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 99वे. शेखा झील हे भारताचे 99वे रामसर स्थळ ठरलेले आहे. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारतातील 99वे आणि उत्तर प्रदेशातील 12वे रामसर स्थळ ठरलेले आहे. हे सेंट्रल एशियन फ्लायवेवरील महत्वाचा थांबा असून बार हेडेड गुज आणि पेंटेड स्टोर्क यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान देखील आहे. स्थानिक उपजीविका, जागतिक जैवविविधता आणि हवामान सुरक्षेला यामुळे अधिक चालना देखील मिळणार आहे. आता रामसर करार नेमकं काय आहे? तर पाणथळ जागांच्या म्हणजेच वेटलँड्सच्या संरक्षणासाठी झालेला हा आंतरराष्ट्रीय करार आहे. याची स्थापना 2 फेब्रुवारी 1971 या दिवशी करण्यात आलेली होती. रामसर इराण या देशामध्ये आहे. या रामसर कराराचा उद्देश आहे नद्या, सरोवरे आणि खाड्यांचे संवर्धन करणे. भारताने यामध्ये 1 फेब्रुवारी 1982 या दिवशी स्वाक्षरी केलेली होती. महाराष्ट्रातील कोणकोणती स्थळे रामसर स्थळे आहेत? तर ठाणे खाडी, लोणार सरोवर आणि नांदूर माध्यमेश्वर हे महाराष्ट्रातील रामसर कराराची स्थळे आहेत. महत्वाची तारीख काय आहे? तर 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ भूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. इथेनॉल कोणत्या प्रकारचे इंधन आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जैव इंधन. विमानांच्या इंधनामध्ये नुकतेच इथेनॉलच्या मिश्रणाला केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. इथेनॉलचा वापर हा जैव इंधन म्हणून केला जातो. विशेषतः पेट्रोलमध्ये याचा वापर केला जातो. ऊस, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मिलेट्स यापासून किण्वन प्रक्रियेद्वारे इथेनॉल हे तयार केले जाते. भारत सरकारने इथेनॉल संमिश्रण कार्यक्रम हा सुरू केलेला आहे, ज्यामध्ये E10 म्हणजे 10% इथेनॉल आणि 90% पेट्रोल आणि E20 म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल यामध्ये मिश्रण वापरले जाते. विमानाचे इंधन एटीएफ हे काय आहे? तर एटीएफचा फुल फॉर्म आहे एव्हिएशन टर्बाइन फ्युएल. सामान्य पेट्रोल आणि डिझेल सारखे हे नसते. हे मुख्यतः केरोसिन आधारित अत्यंत शुद्ध स्वरूपाचे हायड्रोकार्बन मिश्रण असते. हे रंगहीन असते. यामध्ये
15 डिग्री सेल्सिअस तापमानाला 775 ते 840 किलोमीटर घनमीटर एवढी याची घनता असते. एटीएफ मध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिश्रण करायचे किंवा कधीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करायची याबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लक्षात घ्या, विमानाच्या इंधनाला एटीएफ म्हणतात, एव्हिएशन टर्बाइन फ्युअल, आणि यामध्ये आता इथेनॉलच्या मिश्रणाला केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली समकालीन जनगणना ही कधी झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1881. जनगणनेच्या स्वगणनेला नुकतीच सुरुवात झालेली आहे. या अगोदरची जनगणना 2011 झालेली होती. कोविड-19च्या महामारीमुळे 2021ची जनगणना ही स्थगित झालेली होती. 2011 मध्ये भारताची लोकसंख्या होती 121,08,63,237. जनगणना कायदा 1948च्या तरतुदीनुसार जनगणना केली जाते. सरदार पटेल यांनी जनगणनेचे हे बिल मांडलेले होते. कलम 426 नुसार जनगणना केली जाते. केंद्र सूचीतील जनगणना हा विषय आहे. भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका येथे हेनरी वॉल्टर यांनी केलेली होती. हेनरी वॉल्टर यांना भारतीय जनगणनेचे जनक देखील म्हटले जाते. पहिली समकालीन जनगणना 17 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटिश राजवटीमध्ये WC प्लोडेन, जे भारताच्या जनगणना आयुक्त आहेत, यांनी केलेली होती. 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. पुढचा प्रश्न, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात किती टक्के मतदान झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 91%. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यामध्ये विक्रमी मतदान झालेले आहे. तामिळनाडूमध्ये 84% मतदान, तर पश्चिम बंगालमध्ये 91% मतदान हे पहिल्या टप्प्यात झालेले आहे. तामिळनाडूच्या 234 जागा होत्या. 23 एप्रिलला या दिवशी एकाच टप्प्यामध्ये यांची निवडणूक पार पडलेली आहे. तर पश्चिम बंगाल निवडणूक 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. यांच्या 294 जागा आहेत. 23 आणि 29 एप्रिल या 2 टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. आणि सर्व मतमोजणी ही सर्व ठिकाणी 4 मे 2026 या दिवशीच पार पडणार आहे. पुढचा प्रश्न, ब्रह्मास्त्र सराव कुठे आयोजित करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जैसलमेर. भारतीय लष्कराचा ब्रह्मास्त्र सराव हा आता चर्चेमध्ये आहे. भारतीय लष्कराचा ब्रह्मास्त्र हा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार युद्ध सराव एप्रिल 2026 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेला होता. या सरावाचा मुख्य उद्देश भारतीय लष्कराच्या AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची लढाऊ क्षमता प्रदर्शित करणे आणि हवाई व भूदल दलांमधील समन्वयाची चाचणी घेणे हे होते. अपाचे हेलिकॉप्टरने AGM-114 हेलफायर मिसाईल आणि रॉकेटचा वापर करून वाळवंटी प्रदेशामध्ये अचूक लक्ष्याचा वेध घेतलेला होता. हा सराव भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरता मोहिमेचा भाग असून आधुनिक युद्धतंत्रामध्ये टँक्स इन द एअर म्हणून ओळखला जाणाऱ्या अपाचे हेलिकॉप्टरची ताकद दाखवून देणारा होता. या सरावात केवळ हेलिकॉप्टर नाही, तर मानवरहित हवाई प्रणाली आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालींचाही समावेश होता. या कालावधीत राजस्थानमध्ये वायुशक्ती 2026, भारतीय हवाई दल आणि अग्निवर्षा दक्षिण कमांड हे सराव देखील आयोजित करण्यात आलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, भारतीय लष्कराचा ब्रह्मास्त्र सराव हा सध्या चर्चेमध्ये आहे आणि हा कशासाठीचा होता हे आता आपण पाहिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, तामिळनाडू विधानसभेच्या एकूण जागा किती आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत 200, 234, 250 की 294. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.